कारण की मी आमदार जोरगे साहेबांचा 6 महिने 3 दिवस व्यवसायक होतो, की त्यामुळं लोकांना असं वाटलं की आमदार साहेबाच्या जवळचा माणूस आहे, याचा तर याला पत्नीला तिकीट मिळेलच. मला पण 4 महिने अगोदरच आमदार मोदयांनी सांगितलं होतं की ललित, आम्ही तुम्हाला तिकीट देऊ शकणार नाही. मला तिकीट दिलं नाही त्या गोष्टीचं वाईट वाटलंच नाही काही. पण मी तिकीट ज्या आधारावर मागितली होती, माझं तिकीट नाकारण्याचं कारण मी सांगणार नाही, पण ते मला आवडलं नाही. त्यामुळं मी ती जॉब पण सोडली आणि मी निवडणूक लढण्याचा निर्णय 4 महिन्यापूर्वीच घेतला होता आणि मी त्या निर्णयावर ठाम आहे. शेवटी हारलेला प्रभाग आहे भारतीय जनता पार्टी. प्रभागात आपण इलेक्शन लढताना 2च ऑप्शन असतात, जिंकू किंवा हारू. हे डोक्यात ठेवूनच आम्ही इलेक्शन लढत आहोत. आम्ही जमिनीवर इलेक्शन लढत, आम्ही हवेत इलेक्शन नाही लढत आहोत. आम्ही लोकांशी संवाद करून इलेक्शन लढत आहोत, लोकांशी चर्चा करून इलेक्शन लढत आहोत. लोकांना तिथं बदलावाची गरज आहे. लोकांच्याकडे गेल्यावर जेव्हा माझी मिसेस आणि मी 2-3 दिवसापासूनच तिच्यासोबत फिरत आहोत, ती स्वतः 3-3.5 महिन्यापासून त्या प्रभागात सतत फिरत आहे. ती लोकांच्या घरी जात आहे, तिथं त्यांच्याशी जनसंपर्क करत आहे. लोकांनी 8 वर्षापासून नगरसेवकांना पाहिलं नाही, असं काही लोकांचा आरोप आहे. त्याच्यामुळं हे जे आहे ही अफवा होती. आता एक अफवा सुरू आहे, मी सोडला आहे, मी पुन्हा जाईल. माझा स्वभाव असा आहे की मी एखाद्याला सोडलं की मी तिथं पुन्हा जात नाही.